नमस्कार। आवाज आ रहा है बराबर? एकदम बरोबर आ रहा है, सब बरोबर है। नमस्कार। मुंबई विश्वविद्यालयातर्फे आयोजित केलेला संस्कृत सप्ताह समारोह याचा आपला व्याख्यानमालेचा पहिला दिवस आहे, ज्याचं शीर्षक आपण ठेवलेलं आहे मुंबई विद्यापीठाचे संस्कृत स्त्री वैभव। आणि या शीर्षकाखाली आपल्याला वेगवेगळ्या व्याख्यात्यांचे वेगवेगळे अशी व्याख्यानं आपल्याला संशोधनावरती, संशोधनाची नवी दालने, संशोधनाचे अंतरंग या अंतर्गत आपल्याला ऐकायला मिळणार आहे। आपल्या कार्यक्रमाच्या पत्रिकेनुसार थोडाफार काही बदल झालाय, कारण उच्चपदस्थ व्यक्ती म्हटल्यावरती त्यांच्या काही एक जबाबदाऱ्या सुद्धा असतात आणि त्यामुळे त्यामध्ये थोडासा आपल्याला बदलही करावा लागला। आपल्याला गौरी माहुलीकर येऊन भेटणार आहेत, उमा वैद्य मॅडम येऊन भेटणार आहेत, मंजुषा गोखलेबाई येऊन भेटणार आहेत, परिणिता देशपांडे बाई आहेत। सर्वच व्याख्यात्यांची व्याख्यानं आपल्याला उपलब्ध होणार आहे। आजचं आपलं व्याख्यानाचं पहिलं पुष्प जे आहे ते आपल्याला अभिनेत्री असलेल्या, निवेदिका असलेल्या अशा ज्या समीरा गुजर जोशी, डॉक्टर समीरा गुजर जोशी आहेत, ज्या आपल्या संस्कृत विभागातनं पदवीधर झाल्या। मुंबई विद्यापीठाची ज्यांच्याकडे डॉक्टरेटची पदवी आहे संस्कृताची, अशा असलेल्या या समीरा गुजर मॅडमचा परिचय आपल्याला डॉक्टर शकुंतला मॅडम आता करून देतील। शकुंतला मॅडम कडे मी हे सूत्र आता पुढे सोपवते आहे। नमो नमः। स्वागतम। मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने आयोजित केलेल्या संस्कृत सप्ताह समारोह या कार्यक्रमांतर्गत मुंबई विद्यापीठाचे संस्कृत स्त्री वैभव या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या व्याख्यानमालेमध्ये संस्कृत विदुषी, संस्कृत संशोधनाचे विविध पैलू उलगडणार आहेत। आज या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफणार आहेत डॉक्टर समीरा गुजर जोशी। डॉक्टर समीरा गुजर जोशी यांनी BA व MA संस्कृत या परीक्षांमध्ये मुंबई विद्यापीठामधून प्रथम क्रमांक संपादन केला आहे आणि त्याचमुळे त्या सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरल्या आहेत। त्याचप्रमाणे मराठी विषयामध्ये देखील त्यांनी MA ही पदवी संपादन केलेली आहे। डॉक्टर मंजुषा गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यशास्त्राशी संबंधित विषयावर त्यांनी PhD पदवी संपादन केली। शैक्षणिक यशस्वीतेसोबतच मराठी मालिका, नाटक व सिनेसृष्टीमधील त्यांच्या प्रगतीचा आलेख सुद्धा उंचावलेलाच आहे। उंच माझा झोका, आभाळ माया, 4 दिवस सासूचे व राजा शिवछत्रपती या मालिकांमध्ये, तसेच गाढवाचं लग्न, काळूबाईच्या नावानं सांग भलं, सासूची माया अशा चित्रपटांमध्ये त्यांनी आव्हानात्मक भूमिका सादर केल्या आहेत। उल्लेखनीय सन्मान सोहळ्यांमध्ये निवेदिका म्हणून त्यांनी अत्यंत कुशलतया काम केले आहे। ठाणे महानगरपालिकेचा यंग अचीवर P सावळाराम अवॉर्ड, महाराष्ट्र कला निकेतन कडून देण्यात येणारा उत्तम नवोदित कलाकार पुरस्कार, सह्याद्री वाहिनीचा नवतारका पुरस्कार, प्रबोधिनी प्रतिष्ठानचा मराठी गौरव पुरस्कार अशा सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवित करण्यात आले आहे। आज या प्रस्तुत व्याख्यानमालेमध्ये त्या तौलनिक साहित्यशास्त्रामधील संशोधन या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तर आता डॉक्टर समीरा गुजर जोशी यांना मी विनंती करते की त्यांनी आपले व्याख्यान सुरू करावे। धन्यवाद डॉक्टर शकुंतला गावडे। खूप खूप आभारी आहे। सगळ्यात आधी खूप छान वाटतंय। आशा करते माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतोय। खूप छान वाटतंय कारण मुंबई विद्यापीठाचा संस्कृत विभाग हा हृदयातला सगळ्यात हृदय आणि रम्य असा कोपरा आहे, जिथे अनेक वर्ष अभ्यासासाठी तुम्हा सगळ्यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळाली। एका अर्थाने कर्मभूमी आणि एका अर्थाने माहेर असं दोन्ही त्याचं स्वरूप आहे असं मी म्हणेन। आणि त्यामुळे आज सगळ्यात आधी या कार्यक्रमात मला सहभागी होता येत आहे, याचा खूप खूप आनंद आहे आणि हा माझ्यासाठी खूप मोठा बहुमान आहे असं मी मानते। कारण आजचं पहिलंच पुष्प आहे। यानंतरच्या ज्या सगळ्या वक्त्या विदुषी आहेत त्या सगळ्याच माझ्या गुरु आहेत आणि गुरूंच्या बरोबर काहीतरी एक पुष्पमालेत एक पुष्प गुंफण्याची संधी मिळणं
यापेक्षा अधिक मोठा बहुमान काय असू शकतो. शकुंतला, थँक्यू सो मच, तू इतका छान परिचय माझा करून दिलास. आणि त्यात फक्त एकच मी थोडासा बदल करणार आहे, की आज मला नाही वाटत मी मार्गदर्शन करू शकणार आहे, कारण तेवढा मोठा माझा अधिकार आहे. पण अलीकडच्या भाषेत बोलायचं झालं तर मला वाटतं आपण ब्लॉग्स वाचत असतो, ट्रॅव्हल ब्लॉग्स वाचत असतो. तसे जे आपल्यापैकी इच्छुक आहेत संशोधनाच्या प्रवासावर जायला अ, सुरुवात करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी हा माझा ट्रॅव्हल ब्लॉग आहे असं आपण म्हणूया. की म्हणजे तुमची एक मैत्रीण की जी या रस्त्याने आधी गेलेली आहे, अगदी आपल्याला पुण्याला जरी जायचं असलं तरी सुद्धा आजकाल आपण ट्रॅव्हल ब्लॉग वाचतो, कारण एक्सप्रेसवेने जाण्याऐवजी खंडाळा घाटातून गेलो तर कुठे काही छान धाबा आहे का, किंवा कुठे छान आपल्याला फोटो काढता येणार आहेत का, हे कदाचित त्या ट्रॅव्हल ब्लॉग मधून कळू शकतं. तसा माझा आतापर्यंतचा जो अनुभव आहे संशोधनाच्या क्षेत्रातला, तो तुमच्या बरोबर शेअर करायला मला आवडणार आहे. त्यामुळे मार्गदर्शनासारखा भारदस्त शब्द न वापरता मी असं म्हणेन की या निमित्ताने आपण थोडासा संवाद साधूया, थोड्याशा गप्पा मारूया, कारण तितपतच माझाही अधिकार आहे हे मला माहिती आहे. मार्गदर्शन अर्थातच पुढच्या सगळ्या सत्रांमधून अधिक ठाशीवपणे, अधिक भरीवपणे होईल, कारण त्यांना अनुभवाची तितकी साथ आहे. माझी डॉक्टरेट नुकतीच पूर्ण झाली नोव्हेंबर महिन्यामध्ये, मला ती मिळाली 2019 मध्ये. आणि हा प्रवास साधारण सुरू झाला 2012च्या सुमारास. आणि अर्थात संशोधनाला तुम्ही प्रत्यक्ष सुरुवात करता त्याआधी कितीतरी आधी ती प्रक्रिया तुमच्या मनात सुरू झालेली असते. आणि खास करून मला वाटतं BA च्या वर्षांपर्यंत आपण तसे अजाण म्हणावे असं असतो, आणि परीक्षेचा अभ्यास करण्यात आपल्याला अधिक रस असतो. पण जसजसे आपण MA च्या वर्गांना जाऊ लागतो, विद्यापीठात पाऊल ठेवतो, तिथून कुठेतरी अरे हे परीक्षेपुरतं मर्यादित नाहीये, संशोधनाच्या कितीतरी दिशा आहेत आणि आपण त्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे, याचं मला वाटतं पहिलं बीज हे साधारण MA च्या वर्गामध्ये त्याची सुरुवात होते. अर्थात हे मी माझा अनुभव सांगते आहे. अलीकडच्या काळामध्ये अधिक सकारात्मक चित्र बघायला मिळते, कारण संशोधनाची ओळख आता पदवी स्तरावरतीच करून देण्याचा प्रयत्न विद्यापीठाकडून मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्याविषयीचा पेपर सुद्धा आता BA ला आला आहे की संशोधनाची एक तोंड ओळख होणार आहे. तर त्यामुळे निश्चितच मला वाटतं नेहमीप्रमाणे सगळ्याच बाबतीत पुढची पिढी स्मार्ट आहे, तशी संशोधकांची सुद्धा पुढची पिढी ही अधिक स्मार्ट घडते आहे. त्यामुळे हा एक तुमच्या दृष्टीने खूप मोठा सकारात्मक बदल येऊ घातलेला संशोधकांसाठी आहे असं मी म्हणेन, की आम्हाला जी जाणीव उशिरा होत होती ती तुम्हाला अधिक नवीन, अधिक आधी होते आहे आणि अधिक नवीन पद्धतीने होते आहे. तर त्याचा तुम्हाला निश्चितच खूप फायदा होईल. आता माझ्या आजच्या विषयाकडे वळत असताना तौलनिक साहित्याभ्यासाच्या दिशा असा विषय निवडण्यामागचं एक छोटंसं वैयक्तिक कारण असं, की माझा जो मराठी MA साठीचा जो ऐच्छिक पेपर होता, जो ऑप्शनल पेपर होता, तो तौलनिक साहित्याभ्यास हा होता. आणि यासाठी मी हरिश्चंद्र थोरात सरांची खूप आभारी आहे, कारण आपल्याकडे गुरुदेव टागोर अध्यासन आहे, ज्याच्यावरती उमा वैद्य मॅडमही काही काळ त्याच्या प्रमुख म्हणून काम पाहत होत्या. तर हे जे अध्यासन आहे हे फार खास आहे, कारण याची सुरुवात कविवर्य वसंत बापटांनी केली आणि त्यांनी ती एक मिशन म्हणून केली होती, कारण तेव्हा तौलनिक साहित्य अभ्यास हा विषय नवीन होता, परवलीचा असा शब्द तेव्हा तो घडू पाहत होता. आणि आज तौलनिक साहित्य अभ्यास ही खूप एक प्रस्थापित असा प्रवाह संशोधनातला आहे असं निश्चितपणे म्हणता येईल. पण त्याची सुरुवात वसंत बापटांपासून झाली आणि ती मुंबई विद्यापीठात गुरुदेव टागोर अध्यासनाच्या रूपाने झाली. पण नंतर मधल्या काही काळामध्ये ते काम थोडंसं थंडावलं होतं, पण आता सुदैवाने पुन्हा एकदा त्या कामाने गती घेतलेली आहे. आणि माझ्या MA च्या वर्गांमध्ये मला त्या अध्यासनामार्फत जो MA चा ऐच्छिक पेपर घेतला जातो तो देण्याची संधी मिळाली. त्या निमित्ताने जे वर्ग झाले त्यामध्ये भालचंद्र नेमाडेंसारख्या साहित्यिकांकडून, पाटणकर सरांकडून, खुद्द हरिश्चंद्र थोरात सरांकडून शिकण्याची संधी मिळाली. त्यामुळे कुठेतरी मला वाटतं की तौलनिक साहित्य अभ्यासाकडे माझा कल झाला आणि मला त्या प्रवाहाची अधिक चांगली ओळख झाली. आणि या संदर्भात काहीतरी काम आपण करावं, आपलं संशोधन जे असेल ते तौलनिक असावं, असं कुठेतरी बीज तेव्हा रोवलं गेलं असावं. माझा PhD चा जो विषय आहे तो भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा मराठी रंगभूमीवर प्रभाव या पद्धतीचा आहे, जो निश्चितपणे तौलनिक साहित्याभ्यासाचा भाग आहे असं म्हणता येईल, कारण प्रभावाचा अभ्यास हा तौलनिक साहित्याचा निश्चितपणे भाग आहे. तौलनिक साहित्याभ्यासाच्या इतिहासाकडे आपण एक अगदी पटकन नजर वळवली
तर खास करून गुरुदेव टागोर अध्यासन असतं त्याचं नाव असण्याचं कारणच रवींद्रनाथ टागोरांनी साहित्याभ्यासाची ही दिशा भारतीयांच्या परिचयाची केली किंवा त्यांचं लक्ष वेधून घेतलं असं म्हणता येईल. आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी फार सुंदर एक गोष्ट मांडली आहे की जसं एखादी मधमाशी आहे, तिला जर मध तयार करायचा आहे तर तो मध तिला तिच्या पोळ्यात राहून नाही करता येणार. त्या पोळ्याच्या बाहेर ती जेव्हा पडेल, ती जेव्हा इतर उद्यानांमधून जाईल, इतर फुलांना भेटेल, त्या फुलांमधून मधू गोळा करून येईल आणि मग मधाच्या पोळ्यात येईल, तेव्हा ती मध बनवू शकणार आहे. त्यांचं म्हणणं की तौलनिक साहित्याभ्यास हा असाच आहे, तुमच्या गोष्टीची, तुमचा जो अभ्यासाचं क्षेत्र आहे त्याची तुम्हाला ओळख होण्यासाठी तुम्हाला इतर अभ्यास क्षेत्रांकडे किंवा तुमच्या समान इतर क्षेत्रांकडे जाऊन त्याच्यावरती नजर टाकून मग परत येऊन तुम्हाला तुमचा मधू तयार करता येणार आहे. हॅलो. हा, समीरा गुजर मॅडम, आपला आवाज येत नाहीये. आता आवाज येतोय? हॅलो. आता येतोय. हॅलो. हा, हॅलो. आता येतोय आवाज. आता मी दिसते आणि आवाज येतोय का बरोबर? हो हो. हॅलो. आय होप सगळ्यांना आवाज येतोय. कारण मला वाटतं माझं नेटवर्क थोडं वीक झालं होतं आणि एक क्षणभरासाठी मी जाऊन परत आले. तुम्हाला आवाज येतोय असं गृहीत धरून मी पुढे जाते. येतोय आवाज? हो, येतोय. तर मी जे म्हणत होते की संस्कृत हा एक अक्षय मधुघट आपल्याकडे आहेच, पण आपल्याला जी नवीन निर्मिती करायची आहे, नवं संशोधन करायचं आहे, काहीतरी रिसर्च करायचं आहे, तर ते करत असताना दुसऱ्या एका आधाराशी, आपल्याकडे असलेल्या आधाराची तुलना करणं हा खूप सुंदर एक पर्याय तौलनिक साहित्याभ्यास आपल्याला देतं. यात गंमत अशी आहे की संस्कृत भाषा हा मुळात एक इतका मोठा महासागर आहे, पण सगळ्यांनाच पडणारा प्रश्न असा असतो की कालखंडाच्या दृष्टीने ही भाषा आणि आपण आता मानवी समाज म्हणून आपण इतके पुढे आलेलो आहोत, तर ही भाषा आणि या भाषेतलं ज्ञानसंचित याचा आजच्या काळाशी काय संदर्भ आहे, इथेच मला वाटतं तुलनेचा जन्म होतो. कारण या दोन गोष्टी आपल्याला जर तपासून बघायच्या असतील तर आपल्याला तुलना करणं हे भाग आहे. जसं मी माझ्या विषयाची उदाहरणं अधिक देईन, कारण ती समजून घ्यायलाही सोपी आहेत. नाट्यशास्त्र, नाटक हा विषय आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. तर मला यामध्ये कशा पद्धतीने तुलनेची क्षेत्र सापडत गेली किंवा अजूनही खुणावत आहेत. निश्चितच एक पीएचडीचा प्रबंध ही काही संशोधनाची परिपूर्ती नक्कीच नसते, ती सुरुवात असते. त्यामुळे मला उलट अभ्यास करत असताना लक्षात आलं की अरे बापरे, याचा अजून विचार होऊ शकतो, याच्यावरती काम करता येऊ शकतं, हे आणखीन तपासून पाहता येऊ शकतं. तर याच मला वाटतं मला जाणवलेल्या दिशा आहेत ज्या तुमच्या समोर मांडण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. तर सगळ्यात आधी माझ्या विषयापासून सुरुवात करते की भरतमुनींचं नाट्यशास्त्र असं म्हटल्यावरती एक संहिता माझ्या हातात आली. आता ह्या संहितेचा अभ्यास करत असताना बघा गंमत कशी आहे की तुलना किती विविध गोष्टींची होऊ शकते. कारण तौलनिक साहित्य अभ्यास असं म्हटल्यावरती शेक्सपियर आणि कालिदास यांची तुलना करूया किंवा अमुक एका कालखंडातल्या कलाकृती या एकमेकांशी कशा संलग्न आहेत ते तपासून बघूया, अशा पद्धतीचं साधारण आपल्या डोळ्यासमोर येतं. पण संस्कृतमध्ये खास करून तौलनिक साहित्य अभ्यासाच्या भाषा निरपेक्ष, भाषेच्या पलीकडे जाऊन विचारांच्या तुलना जिथे शक्य आहेत असं कितीतरी क्षेत्र विस्तीर्ण असं अवलंबून आहे किंवा उपलब्ध आहे. उदाहरणार्थ नाट्यशास्त्र. आता नाट्यशास्त्र हा इतका मोठा विषय, भरतमुनींनी नाटकाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श केलाय. मग त्यामध्ये अभिनय आलं, संगीत आलं, नेपथ्य आलं, संहिता लेखन आलं, दिग्दर्शन आलं, कुठलाही किंबहुना ध्वनीशास्त्र आलं,
उच्चारणशास्त्र आलं. त्यांनी म्हटलंच आहे त्याप्रमाणे नाट्यशास्त्राशी संबंध नाही अशी विद्या किंवा अशी कलाच नाही. कारण नाटक हे सगळ्या जगाचं चित्र जर रंगभूमीवर उमटतं आहे तर जगात ज्या ज्या विद्या आहेत, ज्या ज्या कला आहेत त्या नाटकात दिसणार आहेत. आता असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लगेच किती शक्यता निर्माण होतात की आजचं संगीत आणि नाट्यशास्त्रात सांगितलेलं संगीत यांचा काय संबंध आहे, यांच्यामध्ये काही नातं आहे का, याचा अभ्यास करणं ही मला वाटतं एक तौलनिक साहित्य अभ्यासाची दिशा ठरू शकते. हीच गोष्ट नृत्यालाही लागू आहे. आणि यामध्ये मग पुन्हा जेव्हा आपण अधिक खोलवर बघतो तेव्हा छोटे छोटे अनेक विषय आपल्याला या ठिकाणी सापडू शकतात. मी जेव्हा नाट्यशास्त्राची संहिता निवडली तेव्हाच माझ्या असं लक्षात आलं की मूळ संहिता आणि त्याच्यावर केलेल्या अनेक टीका, खास करून अभिनव गुप्ताची टीका जी आपण आधारभूत घेऊन नाट्यशास्त्राच्या संदर्भात वाचन करत असतो, इथे अर्थबोध करत असतानाच अभिनव गुप्ताच्या समोरचं नाटक आणि नाट्यशास्त्रातलं नाटक, कारण कालदृष्ट्या आपण बघायला गेलो तर नाट्यशास्त्रातलं नाटक हे साधारण एक 2000 वर्ष जुनं असेल, तर अभिनव गुप्त आणि नाट्यशास्त्र याच्यामध्ये 1000 वर्षाचं अंतर आहे. त्यामुळे नाटक त्या काळात बदललेलं नक्की असणार आहे. तर मला माझा अभ्यास करताना हे जाणवलं की मी तर बघते आहे नाट्यशास्त्र आणि मराठी रंगभूमी, पण त्या आधी नाट्यशास्त्र आणि संस्कृत रंगभूमी यांच्यावरती कशा पद्धतीने त्याचं उपयोजन झालंय, म्हणजे नाट्यशास्त्रात सांगितलेली तत्व त्यातलं मार्गदर्शन हे प्रत्यक्ष संस्कृत रंगभूमीने स्वीकारलंय का, पूर्णपणे स्वीकारलंय का, की अंशतः स्वीकारलंय. ज्या गोष्टी स्वीकारल्या नाहीयेत त्या का स्वीकारल्या नाहीयेत किंवा त्या का दिसत नसतील. आणि हा अभ्यास इतका इंटरेस्टिंग आहे कारण आपल्याकडे गंमत म्हणजे अनेक नाटकांमधून आणि रामायण महाभारतासारख्या अनेक ग्रंथांमधून, काही बौद्ध ग्रंथांमधून सुद्धा नाट्य प्रयोगाचे उल्लेख आहेत. तर त्यामुळे तेव्हाचं नाटक आपण जरी पाहिलं नसलं तरी त्या काळात नाटक कसं दिसत असेल, लोक नाटक कसं सादर करत असतील, याचा कुठेतरी अंदाज आपल्याला या उल्लेखांवरून बांधता येतो. आणि नाट्यशास्त्र ही तर अख्खी थिअरी, अख्खा सिद्धांत आपल्या हातात आहेच. तर याचीही तुलना होऊ शकते की नाट्यशास्त्रात सांगितलेली मार्गदर्शक तत्व आणि संस्कृत नाटकांचे उपलब्ध संदर्भ याच्यात मला असं वाटलं की इथे तुलना शक्य आहे, इथे यांचा अभ्यास शक्य आहे. याला आपण प्रभावाचा अभ्यासही म्हणू शकतो, कारण नाट्यशास्त्राचा संस्कृत रंगभूमीवर कसा पगडा आहे. आणि हा विचार एक माझा सुरू झाला. याच्यामध्ये मग माझ्या असं लक्षात आलं की भवभूतीची जी नाटकं आहे ही 7व्या शतकातली नाटकं आहेत. थोडं कालदृष्ट्या आपण पुढे येतो आणि भवभूतीच्या नाटकांमध्ये लोकरंगभूमी सदृश काही गोष्टी दिसतात. उदाहरणार्थ त्याचा सूत्रधार असं म्हणतो की आता मी कामंदकी होतो. आता खरं तर तो सूत्रधार आहे, म्हणजे तो पुरुष आहे. असं असून तो म्हणतोय की मी आता स्त्री पात्र होतो. आणि असं सहसा कुठल्याही संस्कृत नाटकामध्ये असं जाहीर नाही केलं जात की आता मी अमुक भूमिका घेतो. जे पात्र येतं ते ती भूमिका घेऊन येतं. आता ही गोष्ट आपल्याला लोकरंगभूमीवर मात्र नक्की बघायला मिळते की जिथे अशा पद्धतीने पात्र बदल हा प्रेक्षकांच्या समोर होतो. उदाहरणार्थ जांभूळ आख्यानसारखं नाटक घ्या की त्यातला सूत्रधार विठ्ठल उमप करायचे, तेच द्रौपदी सुद्धा होतात. अशा पद्धतीची उदाहरणं आपल्याला लोकरंगभूमीवर बघायला मिळतात. आणि 7वं शतक आहे, भवभूती महाराष्ट्रातला आहे, भवभूती गणपतीचा उल्लेख करतो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मग मराठी रंगभूमी आणि भवभूतीच्या मुळे संस्कृत रंगभूमी यांचा कुठेतरी संबंध आहे का, असे प्रश्न मला पडायला सुरुवात झाली. आणि मला वाटतं पुन्हा ह्या दिशा आहेत की या दिशांवरती आपण काम करू शकतो, होऊ शकतं या संदर्भातलं काम. तर अशा अनेक गोष्टी खुणावत गेल्या. किंवा मी मगाशी म्हटलं तसं की अभिनव गुप्ताने लावलेला नाट्यशास्त्राचा अर्थ आणि मूळ भरत जे म्हणत आहेत तो अर्थ यामध्ये काही ठिकाणी तफावत दिसते. काही ठिकाणी असं वाटतं की अभिनव गुप्ताने आपल्याला अनुसरून, त्याच्या तत्वज्ञानाला अनुसरून नाट्यशास्त्राचा अर्थ लावलाय. तर याचाही एक चिकित्सक अभ्यास करणं ही एक फार मोठी दिशा असू शकते. किंबहुना आणखीन एक फार इंटरेस्टिंग गोष्ट जी मला दिसली आणि मला वाटतं की ज्याचा अभ्यास सगळ्याच विद्यार्थ्यांनी करायला हवा, तो म्हणजे संस्कृत नाटकांच्या ज्या टीका आहेत, संस्कृत टीका, त्यांचा अभ्यास आपण फारसा करत नाही किंवा करतो तेवढाच जेवढा आपल्याला आपले शिक्षक व्याख्याते सांगतात की हा संदर्भ बघा, आपण तेवढाच संदर्भ बघतो. पण संस्कृत नाटकांच्या टीकांचा जर अभ्यास केला तर त्या टीकाकारांनी नाट्यशास्त्राचा कशा पद्धतीने वापर केलाय,
त्यांनी भरताला किती आदर्श मानले आणि त्या पद्धतीने समोर उपलब्ध नाट्यकृतीचं रसग्रहण केलंय याचाही अभ्यास करता येऊ शकतो. अशा पद्धतीने मला या दिशा सापडत गेल्या आणि मग माझ्या लक्षात आलं की या विषयाचा आवाका खूप मोठा आहे. मी जो विषय निवडला आहे त्याचा, त्यामुळे अर्थातच मी माझ्या प्रबंधाची जी चौकट होती ती सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि त्या चौकटीत काम करत असताना सुद्धा मला असं जाणवलं की ज्या गोष्टीचा विचार सहसा केला जात नाही तो म्हणजे लोकरंगभूमी आणि नाट्यशास्त्र याचं नातं. कारण अनेकदा संस्कृत रंगभूमी आणि संस्कृत नाट्यशास्त्र असं म्हटलं की भरतनाट्यम, कथ्थक अशी जी शास्त्रीय नृत्य परंपरा आहे त्याच्याशी आपण हे नातं अगदी सहजपणे जोडतो. पण आपले जे लोककलावंत आहेत तेही याच रंगभूमीचे पाईक आहेत, तेही याच परंपरेतून आलेले आहेत आणि त्यांच्यावरही हेच संस्कार आहेत आणि ते नकळत झालेले आहेत. याचा आपण विचार पटकन केलेला नसतो असं मला जाणवलं आणि मला तो करावासा वाटला. तर इथे मला वाटतं की प्रभाव या गोष्टीचा आपण खूप सजगपणे विचार तौलनिक साहित्य अभ्यासात करू शकतो. हा प्रभाव म्हणजे नेमकं काय आहे? कारण प्रभाव जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ए चा बी वर प्रभाव आहे असं म्हणत असताना अनेकदा ए चा आणि बी चा संबंध आपल्याला अपेक्षित असतो. त्याचा समजा शेक्सपियरचा कालिदासावर प्रभाव असं आपण नाही म्हणू शकत, कारण ते एकमेकांशी कधी त्यांची गाठभेट होण्याचा काही संबंधच नाहीये ना. ते कालदृष्ट्या समान आहेत ना त्यांच्यामध्ये काही चॅनल आहे, त्यामुळे तो प्रभाव दिसणार नाही. तिथे आपल्याला तुलना करता येऊ शकते, तिथे आपल्याला साम्य विरोधाचा विचार करता येऊ शकतो. म्हणजेच प्रभाव असं म्हटल्यावरती एक चॅनल आपल्याला मध्ये अपेक्षित आहे, प्रभाव संबंध काहीतरी दाखवणं अपेक्षित आहे. तर तो मला वाटतं संस्कृतच्या बाबतीत भारतीय साहित्य किंवा भारतातल्या कुठल्याही गोष्टीला ऑर्गॅनिकली मिळालेला आहे. मी जेव्हा संस्कृतच्या संदर्भातली एखादी गोष्ट पाहते तेव्हा तिचा माझ्या प्रादेशिक भाषेशी एक नकळत संबंध मी जोडते आणि जो संबंध खरंच जोडला गेला पाहिजे, कारण तो एका अर्थाने जसं आजीचं आणि नातीचं नातं असतं की प्रत्यक्ष नात आजीला भेटली नसली तरी सुद्धा आजीकडून काही गोष्टी तिला डीएनए मधून मिळालेल्या आहेत. म्हणजे प्रत्यक्ष आजीनी संस्कार करायलाच पाहिजे असं नाही, ते एक जेनेटिक नातं आहे. तसं मला वाटतं संस्कृतचं आणि सगळ्या मराठी प्रादेशिक भाषांचं संस्कृतमध्ये सांगितल्या गेलेल्या कलाविधांचं आणि प्रत्यक्षात असलेल्या प्रादेशिक कलाविधांचं एक ऑर्गॅनिक नातं आहे, एक जेनेटिक नातं आहे आणि त्या नात्याकडे आपण लक्ष दिलं तर अनेक गोष्टींचा उलगडा आपल्याला होऊ शकतो असं मला जाणवलं. याचं एक उदाहरण माझ्या संशोधनातलं मला द्यायला आवडेल, ते म्हणजे सूत्रधार. आता सूत्रधार ही जी गोष्ट आहे, सूत्रधार हे जे पात्र आहे ते भरतानी सांगितलेलं पात्र आहे. त्याने ज्या पद्धतीचा सूत्रधार सांगितलेला आहे तो खरं तर दिग्दर्शक सूत्रधार आहे. म्हणजे ज्याला आज आपण मास्टर ऑफ सेरेमनी म्हणतो त्या पद्धतीचा सूत्रधार त्याला अपेक्षित आहे की ज्याच्या हातात त्या संपूर्ण नाटकाची सूत्र आहेत. आणि ही सूत्र म्हणजे काय तर आता बघा, सूत्रधार जो सूत्र धारण करतो तो सूत्रधार असं आपण म्हणतो. आपल्यापैकी अनेकांनी नाटकाच्या आपल्या पेपरला सूत्रम धारयति इति सूत्रधारः ही व्याख्या लिहून घेतलेली आहे आणि मग त्याच्यावरती आपण असेही तर्क ऐकलेले आहेत की तो सूत्रधार कदाचित कुठलं तरी सूत्र बरोबर घेऊन बाळगत असे आणि कशासाठी तर स्टेजचं माप घेण्यासाठी, स्टेजवरची माप घेऊन त्या पद्धतीने कदाचित तो स्टेजची रचना करत असेल वगैरे, अशा पद्धतीचे तर्क आपण सगळ्यांनी आपल्या नोट्समध्ये लिहून घेतले. पण मला संशोधन करत असताना जाणवलं की खरं तर तो सूत्रम धारयती म्हणून सूत्रधार नाहीये, तो सूत्रम जानाति इति सूत्रधार हा, ज्याला नाट्यसूत्र माहिती आहे. कारण भरतमुनींना सूत्रकार अशी पदवी आहे, त्यांनी नाट्यसूत्र दिली म्हणून त्यातलंच एक रससूत्र आणि ही रससूत्र जो जाणतो, हे नाट्यसूत्र जो जाणतो तो सूत्रधार. म्हणजे ज्याला नाट्यशास्त्राची जाणीव आहे, जो नाटक बसवू शकतो, जो नाटक उभं करू शकतो, त्याला आपण सूत्रधार म्हणणार आहोत. आणि त्याची भूमिका ही आहे की तो नाटकाचा दिग्दर्शकही आहे, बऱ्याच अंशी निर्माता सुद्धा तिथे असलेला दिसतो, नंतर या भूमिका वेगळ्या झालेल्या दिसतात. आणि तो नाटक उभं करतो, तो प्रेक्षकांशी संवाद साधतो आणि नाटकाची सुरुवात करतो. तो नाटकात एखादी भूमिका सुद्धा करतो आणि गरज पडल्यास तो नाटकाचं जी भरतवाक्य आहे, जी समापन आहे ती करण्यासाठी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येतो. ही सूत्रधाराची भूमिका
भरताला अपेक्षित आहे. भरताने ती विस्तृतपणे मांडलेली आहे. आणि आता जेव्हा आपण मराठी रंगभूमीकडे येतो तेव्हा अण्णासाहेब किर्लोस्करांसारखं व्यक्तिमत्व आपल्याला दिसतं, ज्यांच्या बेळगावच्या नाट्य कंपनीचंच नाव भरतनाट्य शास्त्रोत्तेजक कंपनी आहे. म्हणजे त्यांचा भरताशी थेटपणे संबंध किंवा परिचय नक्की आहे, याशिवाय त्यांनी हे नाव आपल्या कंपनीला दिलं नसतं. आणि त्यांच्या नाटकामध्ये सगळी रचना ही सूत्रधारासारखी दिसते, कारण अर्थातच शाकुंतल नाटकाचं भाषांतरापासून त्यांनी सुरुवात केली. अभिज्ञान शाकुंतलम पासून मराठी रंगभूमीची सुरुवात होते. आणि मग ही सुरुवात करत असताना त्यांचा जो सूत्रधार आहे, असं म्हणतात की त्यांनी स्वतः, कारण ते स्वतः नाटकाचे दिग्दर्शक, सूत्रधाराची भूमिका पहिल्या प्रयोगामध्ये स्वतः अण्णासाहेब किर्लोस्करांनी केली होती. तर हे त्यांना करावीशी वाटणं हा या परंपरेचा चाललेला भाग आहे, कारण भरताला या पद्धतीचा सूत्रधार अपेक्षित आहे. आता आपण बघतो की अनेकदा सेलिब्रिटी सूत्रधार असलेले आपल्याला दिसतात नाटकाचे. हे सूत्रधाराचं आता विकसित रूप म्हणूया किंवा एक त्याची आवृत्ती म्हणूया आपण, पण मूळ सूत्रधार हा दिग्दर्शक सूत्रधार असणं अपेक्षित आहे. जसे अण्णासाहेब किर्लोस्कर त्या नाटकाचे लेखकही आहेत, दिग्दर्शकही आहेत, ते लोकांशी संवादही साधतात, ते नाटकाची सुरुवात करतात आणि नाटकाच्या शेवटी भरतवाक्याला ते येतात. तर हा जो परंपरेचा धागा आहे, जो अखंड अव्याहत सुरू आहे, आणि मग तिथून आता सूत्रधाराचे किती वेगवेगळे रूप आपल्याला बघायला मिळतात. मग लोकरंगभूमीवरती पण सूत्रधार आहे, तिथे सोंगाड्याच्या रूपात तो आपल्याला दिसतो. तिथे त्या सूत्रधार म्हणजे संस्कृत नाटकामध्ये जसा सूत्रधार आणि परिपार्श्वक असतो, त्याच पद्धतीने तुम्हाला लोकरंगभूमीवरती आबुराव बाबुराव बघायला मिळतात किंवा राजा प्रधान बघायला मिळतो. मग ही जी परंपरा आहे ही संस्कृत नाटकामधूनच आलेली आहे, किंवा जर हे कुणाला मान्य नसेल की काय संबंध असेल, आणि ह्या भारतीय नाट्याच्या खुणा आहेत, या भारताच्या नाटकाची ही वैशिष्ट्ये आहेत, असा विचार आपण जेव्हा करायला लागतो तेव्हा मला हॅलो समीरा गुजर मॅडम, पुन्हा आपल्या नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. आपण दिसत नाहीये आणि आवाजही येत नाहीये. हॅलो समीरा हॅलो. गुजर मॅडम, हा, आवाज येतोय? तुमचा आवाज जरा कमी येतोय मला. हा आता व्यवस्थित आहे. बोला. हॅलो. हा, तुम्हाला येतोय येतोय आता माझा आवाज येतोय, तुम्ही पण दिसताय. हो ना. ओके. सो आतापर्यंतच ही ऐकू आलं असेल अशी मी आशा करते. हा, तर या पद्धतीने हे नातं जे आहे, ही जी परंपरा आहे नाट्यशास्त्राची, ही अव्याहत असलेली दिसते. आता मी एक नाट्यशास्त्राचं उदाहरण देते आहे, पण या पद्धतीने प्रत्येक शास्त्राचा अभ्यास शक्य आहेच. त्यामध्ये मग वास्तुशास्त्र असेल, ज्योतिषशास्त्र असेल, व्याकरणशास्त्र असेल, संस्कृत भाषेचं वैशिष्ट्य किंवा संस्कृत ज्ञानसंचिताचं वैशिष्ट्य हे की यातले अनेक गोष्टी या युनिव्हर्सल आहेत. त्या हॅलो तुमच्याकडे. मॅडम, आवाज येत नाही बरं का. हॅलो समीरा मॅडम, पुन्हा नेटवर्क गेलंय आपलं. काही प्रॉब्लेम आहे का? कारण माझ्याकडे नेटवर्क स्ट्रॉंग आहे, पण मध्ये तुमच्याकडे व्यवस्थित आहे का? माझ्याकडे व्यवस्थित आहे. सगळ्यांना व्यवस्थित दिसते का? हॅलो हॅलो. हा, पॉज होतोय त्यांचा व्हिडिओ मधूनच. हो, समीरा मॅडम, तुमचा व्हिडिओ जो आहे ना, मीटिंग मधून बाहेर पडते आणि परत हो आत येते, हो असं होतंय. हो हो, त्यामुळे आम्ही सगळे खरं तर म्हणजे आहोत इथे, पण मी एक मधूनच रिक्वेस्ट तुमचा करू जो का व्हिडिओ आहे तो सगळ्यांना, पॉज होतोय. की तुम्ही जर तुमचे व्हिडिओज बंद केलेत ना, तर कदाचित नेटवर्क थोडं अधिक स्ट्रॉंग होईल. बरं, ओके. ठीक आहे. बघा आता. कारण मी बाहेर मीटिंगच्या जाऊन परत आत येते आहे असं मला जाणवतंय. आता येतोय तुम्हाला आवाज व्यवस्थित? हो हो, आता येतोय. ओके, ठीक.
तर मी जे म्हणत होते की हे मला नाट्यशास्त्रात जाणवलं आहे. आणि अजूनही आहे का समस्या आवाजाची? तर मी कदाचित माझा हेडफोन काढून बघू का? नाही नाही, आता येतोय. आता व्यवस्थित येतोय, आता व्यवस्थित येतोय. ओके ओके. तर हे जे नाटकाच्या बाबतीत मला जाणवलं, हे इतर ज्ञानशाखांच्या बाबतीत तपासून बघणं आपल्याला नक्कीच शक्य आहे. आता एक गमतीशीर उदाहरण देते तुम्हाला की जे मला स्वतःला इतकं थक्क करून गेलं, तुम्हालाही कदाचित ते तसंच वाटेल. नाट्यशास्त्रामध्ये नेपथ्य या विषयावरती खूप विस्तृतपणे विवेचन येतं आणि त्याचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये त्यांनी अशा गोष्टी सांगितल्यात. एक एक गंमत अशी आहे की नाट्यशास्त्र हा ग्रंथ खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये अनेक शक्यता सांगितल्यात. म्हणजे अमुक एक गोष्ट सांगितली म्हणजे ती तशीच केली पाहिजे असं भरतालाही अपेक्षित नाहीये. तो अनेकदा म्हणतो की हे असं 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 मी सांगितलेलं आहे आणि याविषयी अधिक तुम्ही तुमच्या आचार्यांना विचारा किंवा याविषयीची अधिक माहिती तुम्ही जगामध्ये बघा, लोकराहाटी काय आहे बघा, व्यवहार काय आहे तो बघा आणि त्या पद्धतीने करा. त्यामुळे तो कुठेही पूजाविधीच्या बाबतीत आपण जसे आग्रही असतो किंवा मीमांसा शास्त्र जसं आग्रही असतं की अमुक म्हणजे गोष्ट अमुकच झाली पाहिजे, तसा त्याचा आग्रह नाहीये. तो विविध शक्यता सांगतो. तर नेपथ्याच्या बाबतीमध्ये अशा विविध शक्यतांमध्ये एका बाजूला तो असं म्हणतो की सगळं काही म्हणजे भव्य प्रासाद सुद्धा आपण उभे करू शकलो पाहिजे आणि त्याच वेळेस तो अतिशय कमी नेपथ्यामध्ये नाटक होऊ शकेल ही शक्यता सांगतो. तर त्यामध्ये त्यांनी एका ठिकाणी विवेचन केलंय की वेगवेगळे मुखवटे किंवा आकृत्या तयार कराव्या. उदाहरणार्थ आपल्याला अनेक ठिकाणी संस्कृत नाटकांमध्ये प्राणी आलेले दिसतात किंवा आपल्या भासाच्या नाटकामध्ये शस्त्र येतात स्टेजवरती. तर आता ही कशी आणायची, त्याला स्पेशल इफेक्ट्स कसे त्या काळामध्ये करत असतील, याचा जर विचार केला तर या नेपथ्याच्या त्याच्या विवेचनाचा फायदा होतो. कारण तो म्हणतो की जे प्राणी आपल्याला आणायचे तर ती कापड लावून मग त्या कापडाला रंग देऊन अशा पद्धतीने त्या खोट्या प्रतिकृती त्याच्या तयार करायच्या आणि त्यांचा वापर करून तुम्ही हे प्राणी किंवा या अचेतन ज्या गोष्टी आहेत त्या सचेतन स्वरूपामध्ये आणू शकता. आता या पद्धतीने आपण जर विचार केला तर लोकरंगभूमीवरती अशा प्रकारे गोष्टी घडताना आपल्याला दिसतात. पण लोकरंगभूमी असं म्हणत असतानाही आपल्या समोर आत्ता जी लोकरंगभूमी आहे ती नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी दशावताराची लोकरंगभूमी असेल, नमन खेळ किंवा हा सगळा प्रकार असेल किंवा आत्ताची थोडी तेंडुलकरांपासूनची लोकनागर रंगभूमी असेल, ही रंगभूमी अपेक्षित असते. मी सापुताऱ्याला गेले होते आणि सापुताऱ्याला एक ट्रायबल म्युझियम आहे. तर त्या ट्रायबल म्युझियम मध्ये मला आदिवासी कशा पद्धतीचे मुखवटे वापरतात ते बघायला मिळाले आणि त्याच्यामध्ये असा कुर्मावतार, वराहावतार, या सगळ्या मत्स्यावतार या सगळ्यासाठीचे केलेले मुखवटे होते की जे ऍक्च्युली नट आपल्या शरीरावर चढवू शकतो. म्हणजे तुम्ही लग्नाच्या गाण्यांमध्ये वगैरे घोडा पाहिला असेल की त्या घोड्यामध्ये नट उभा राहतो आणि घोड्याची प्रतिकृती बाजूनी असते, तशा पद्धतीचे हे मुखवटे होते आणि ते आपल्या सगळ्या अवतारांचे मुखवटे होते आणि अशा पद्धतीचं नाटक तिथे आदिवासी समाज आजही सादर करतो. तर मला हे बघितल्यानंतर थक्क व्हायला झालं की जे विवेचन मी नाट्यशास्त्रात वाचते आहे आणि असे मुखवटे करून केलेलं नाटक संस्कृत रंगभूमीवर आपल्याला दिसत नाही. कारण आपल्यापर्यंत ज्या संहिता पोहोचलेल्या आहेत त्या दरबारी नाटकातल्या पोहोचलेल्या आहेत. एखादा भवभूतीसारखा नाटककार की जो बॉर्डर लाईन वरती आहे, जो राजासाठी नाटक करतो आणि लोकनाट्य सुद्धा करतो असं आपण काही पुराव्यानिशी म्हणू शकतो. पण कालिदासापासून सगळी जी नाटकाची परंपरा आहे ती सगळी नाटकं ही राजासमोर होणारी नाटकं आहेत. त्यामुळे त्याचं रूप अधिक प्रगत आणि अधिक वेगळ्या स्वरूपाचं आहे. पण या पलीकडची प्रचंड मोठी एक लोकरंगभूमी भरताने सांगून ठेवली आहे, कारण ती भरताच्या समोर होती म्हणून भरताने त्याची नोंद घेतली आहे. आपल्याला मात्र ती संस्कृत भाषेमधून उपलब्ध नाही. पण आपण असा जर शोध घेतला तर महाराष्ट्रातली जी लोकसंस्कृती आहे, केवळ महाराष्ट्रातली नाही, आपण मराठी रंगभूमीच्या बाबतीत म्हणतोय म्हणून मराठी, पण संपूर्ण भारतभर. कारण तुम्ही बघा भारतातल्या कुठल्याही नाटकात तुम्हाला सूत्रधार दिसतो, भारतातल्या कुठल्याही नाटकामध्ये तुम्हाला रामायण महाभारताचे संदर्भ दिसतात, भारतातल्या कुठल्याही नाटकाची सुरुवात ही नमनानी होते
आणि शेवट हा प्रामुख्याने भरतवाक्याने होतो. तर हा जो ढाचा आहे, हा जो आकृतीबंध आहे, हा कसा तयार झाला? याचा नाट्यशास्त्राशी नक्कीच संबंध आहे, कारण हे सगळं एकत्र आणि एक दिसण्यासाठी त्याचं मूळ काहीतरी एक असायला हवं, आणि जे नाट्यशास्त्र आहे. तर अशा पद्धतीने ज्ञानशाखांचा तौलनिक अभ्यास होऊ शकतो. अशा पद्धतीने त्याचा विचार व्हायला हवा, असं मला स्वतःला वाटलं. आणि मला आजही आठवते की मी जेव्हा त्या प्रतिकृती पाहिल्या, त्यांनी तयार केलेले ते मुखवटे पाहिले, अक्षरशः रोमांचित झाले होते की जे मी 2000 वर्षापूर्वीचं एक शास्त्र म्हणून वाचते आहे, त्याचा प्रयोग मला आजच्या काळामध्ये इतक्या दुर्गम ठिकाणी, म्हणजे भारत हा एक एकसंध देश आहे असं आपण म्हणताना, पण ते म्हणायचं असेल तर त्या वाक्याची खोली काय आहे, किती अर्थाने आपण एकसंध आहोत, किती अर्थाने आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत, हे मला त्या दिवशी विशेषत्वाने जाणवलं. आणि तेव्हा मला खऱ्या अर्थाने पटलं की तौलनिक साहित्य अभ्यासाची गरज काय. एक फार छान वाक्य आहे की तुम्हाला इंग्लंडची ओळख व्हायला हवी असेल तरी त्यासाठी तुम्ही इंग्लंडच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. तर मला वाटतं की हे वाक्य संस्कृत मध्ये काम करणाऱ्या मंडळींना खूप आपण लागू करू शकतो, की आपल्याला संस्कृतची ओळख व्हायला हवी असेल तर आपल्याला संस्कृतच्या बाहेर जाऊन काम करण्याची खूप गरज आहे. तरच आपल्याला खऱ्या अर्थाने संस्कृतचं महत्व कळणार आहे. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या माणसाला इंग्लंडचं काय कौतुक, तो जेव्हा बाहेर फिरेल, किंवा आपला ताजमहाल आहे तर ताजमहालाची थोरवी कळण्यासाठी आपण बाहेरचं जग हिंडून आलो की आपल्याला कळतं की अरे आपल्याकडे आहे याची किंमत किती अनमोल आहे. तर ही संस्कृतची ओळख होण्यासाठी संस्कृतचा इतर ज्ञानशाखांशी संबंध येणं ही एक फार मोठी काळाची गरज आहे. आतापर्यंत ही गरज इतकी जाणवत नव्हती, याचं कारण कदाचित ग्लोबलायझेशनचा अभाव असेल. पण आता मात्र आपण इतके जोडले गेलेलो आहोत जगाशी, आणि इतक्या विविध प्रकारे एकाच गोष्टीचा विचार एकाच वेळेस वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या खंडातली करतायत. तर त्यामध्ये संस्कृतचा विचार अशा वेगवेगळ्या तुलनांच्या माध्यमातून करणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि पुन्हा आता या संदर्भात बघा की आपण आपल्या रूट्स कडे कसे जातो, की ज्या संस्कृतमध्ये मुळातच उपमान हे प्रमाण मानलं गेलेलं आहे, उपमेचा आधारच तुलना हा असतो, तेव्हा उपमान प्रमाण मानणारं जे संस्कृत आहे त्या संस्कृतमध्ये तौलनिक साहित्य अभ्यासाला वाव हा निश्चितपणे असणारच आहे. आणि त्याच्यासाठीची सामग्री सुद्धा आपल्याकडे खूप छान पद्धतीने आहे. म्हणजे संशोधनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर संस्कृतमध्ये असलेल्या तंत्रयुक्ती, संस्कृत संशोधन ग्रंथ किंवा शास्त्र ग्रंथ हे कशा पद्धतीने लिहिले गेले, त्यामध्ये व्याख्यांचे प्रकार कुठले, त्यामध्ये कशा पद्धतीने आज आपण ज्याला म्हणतो की संशोधन कसं मांडलं जावं याची एक मेथडॉलॉजी आहे, तर त्या मेथडॉलॉजीचा संस्कृतने केलेला विचार हाही मला वाटतं तुलनेचा एक फार मोठा विषय असू शकतो किंवा याच्यावरती विचार होऊ शकतो. अशा या ज्या दिशा जाणवत गेल्या मला, त्या मग वेगवेगळ्या शक्यता मला वाटतं आपल्याला दाखवतात. आज मी हे सगळं मांडते आहे ते माझ्या अनुभवातून मांडते आहे, पण माझी खात्री आहे की तुम्ही ज्या विषयाचा विचार करत असाल, तुमच्या मनात संशोधनाचं जे क्षेत्र असेल त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने तुलनेला वाव आहे, अशा पद्धतीच्या तौलनिक अभ्यासाला वाव आहे, पाठचिकित्सेला वाव आहे, जो मला वाटतं खूप मोठा विषय आहे. कारण आतापर्यंत दुर्दैवाने असं होत होतं की प्रत्यक्ष पाठाचा अभ्यास करण्याऐवजी भाषांतरावर किंवा आधारित ग्रंथांवरती लोक अभ्यास करत होते. पण आता एकंदरीतच आपण जो कल बदलता बघतो आहोत तिथे प्रत्यक्ष पाठाच्या अभ्यासाला जास्तीत जास्त महत्व दिलं जातंय. आणि या पाठचिकित्सेमध्ये मी म्हंटल तसं खूप वाव आहे. जसं नाट्यशास्त्राचीच मुळात पाठचिकित्सा होण्याची प्रचंड गरज आहे. अनेक अशा संज्ञा आहेत की ज्या संज्ञांचा अर्थ स्पष्ट नाही, आणि हा अर्थ कसा स्पष्ट होईल तर त्यासाठी पुढील काळात आलेले नाट्यशास्त्रावरचे ग्रंथ असतील, अभिनव भारती असेल, किंवा नंतरच्या काळात जे नाटकाच्या संदर्भामध्ये प्रयोग झाले त्या प्रयोगातून कुठे काही खाणाखुणा सापडतायत का, याचं एक उदाहरण म्हणून मला माझ्याच प्रबंधातला एक अख्खा चॅप्टर हा ध्रुवा यांच्यावरती आहे. तर आता खरं तर संगीत हा काही माझा विषय नव्हे, त्यामुळे मी त्या विषयामध्ये पूर्णपणे उडी मारलेली नाही, पण त्याची ओळख मात्र मी स्वतः करून घेतली आणि माझ्या प्रबंधात करून दिली आहे. ध्रुवा गान हा प्रकार संस्कृत नाट्यशास्त्राने म्हणजे भरतमुनींनी सांगितलेला आहे.
ध्रुवगान म्हणजे काय आहे? तर एका अर्थाने ते बॅकग्राऊंड म्युझिक आहे. एक प्रवेश संपतो. आता आपल्या सगळ्यांना माहितीये की नाट्यशास्त्रामध्ये किंवा संस्कृत प्रयोगामध्ये समोरचा पडदा अशी काही गोष्ट नाहीये. तेव्हाच्या ऑडिटोरियम मध्ये ती काही सोय नव्हती. त्यामुळे यवनिका किंवा जवनिका जी म्हणतात, तो अंतरपाटासारखा हलता पडदा होता. म्हणजे दोन माणसं येऊन पडदा घेऊन यायचे आणि पडदा घेऊन जायचे. पण ज्याला आपण एक स्थिर पडदा म्हणतो, समोरचा पडदा, दर्शनी पडदा उघडणं, ही बाब तिथे नाहीये. त्यामुळे एक अंक संपून दुसरा अंक सुरू झाला तर अलीकडच्या काळात ब्लॅकआउट होतो किंवा पूर्वी पडदा पाडला जायचा किंवा ड्रॉपचा पडदा यायचा, अशा कुठल्याही शक्यता त्या रंगभूमीवरती नाहीये. त्या रंगभूमीवर फक्त हा एक असा मानवी हलता पडदा आहे. आणि त्यामुळे ते काय करायचे की एक प्रवेश संपल्यानंतर दुसऱ्या प्रवेशामध्ये शिरत असताना ती जी पात्र आहेत ती स्टेजवरती परिक्रमा करायची आणि ह्या परिक्रमेला बॅकग्राऊंड म्युझिक असायचं. त्याला त्या प्रसंगाला अनुरूप कुठलं तरी गाणं म्हटलं जायचं, त्याच्या पद्धतीचं संगीत असायचं. त्या संगीताच्या ठेक्याला खूप महत्व असायचं, कारण ते मूड बिल्डिंग करणारं म्युझिक मानलं जायचं. की जर समजा प्रसंग गंभीर असेल तर त्या पद्धतीचं गंभीर संगीत, आणि मग ती माणसं जी पावलं टाकून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, कारण एका प्रवेशातलं स्थळ बदललं, दुसऱ्या प्रवेशाच्या ठिकाणी जाणार आहेत, तर ते त्यांचं मार्गक्रमण सुद्धा त्या स्पीडनी व्हायचं. म्हणजे गंभीर प्रसंग असेल तर ते मंद गतीत व्हायचं, जर आनंदाचा प्रसंग असेल तर कदाचित ते प्रत्यक्ष नृत्यही करायचे. अशा वेगवेगळ्या शक्यता त्याच्यामध्ये आहेत. आता आपण जेव्हा शाकुंतल वाचतो, आपण जेव्हा मृच्छकटिक वाचतो, तेव्हा त्या संहितांमध्ये या जागा आपल्याला दिसतच नाही. अशी काही ध्रुवगान वगैरे तिकडे दिसत नाही. तर हे कुठे गेलं? तर मग लक्षात आलं की या गोष्टी प्रयोगात केल्या जायच्या. त्यामुळे जसं नाटकाचा प्रयोग आणि नाटकाची संहिता याच्यामध्ये अंतर आहे, ते अंतर समजून घ्यायचं असेल, म्हणजे संस्कृत नाटकाचा जर मला प्रयोग करायचा आहे तर तो प्रयोग मी केवळ कालिदासाचं शाकुंतल वाचून नाही करू शकणार. त्यासाठी मला नाट्यशास्त्र वाचलं पाहिजे. नाट्यशास्त्राने दिलेल्या या सगळ्या शक्यता समजून घेतल्या पाहिजेत. यातल्या कुठल्या शक्यता या कालिदासाच्या नाटकामध्ये बसतायत याचं भान ठेवून मग मला प्रयोग करायला लागला. आणि अशा पद्धतीचा प्रयोग जेव्हा विजयाबाईंनी शाकुंतलचा प्रयोग केला तेव्हा त्यांनी याचा विचार केला होता, कारण त्यांच्याबरोबर गोके भटांसारखा एक संशोधक होता की ज्याने या सगळ्या शक्यता नाट्यशास्त्राच्या तपासून पाहिल्या होत्या. मग नाट्यशास्त्राचा रंगमंच कसा आहे, मग या रंगमंचाचा कुठल्या खुणा आजच्या काळात आपल्याला आपल्या रंगभूमीवर पाहायला मिळतात, ह्या सगळ्याचा विचार करता येणं शक्य आहे. आणि हा सगळा विचार करत असताना हे सगळं नाट्यशास्त्राने 2000 वर्षापूर्वी सांगितलं आणि आता यातलं काहीच अस्तित्वात नाही असं होत नाही, याचे पुरावे आपल्याला मिळतात. कसे? तर मराठी रंगभूमीच्या बाबतीमध्ये मला असं जाणवलं की तंजावरच्या नाटकांमध्ये दरू असतात. म्हणजे पात्र जेव्हा प्रवेश करतं किंवा निष्क्रमण करतं त्यावेळेस म्हणायचं गाणं, आणि या गाण्यावरती पात्र नृत्यही करतात. या दरू या फोनेटिकली सुद्धा ध्रुवाचं रूप, भ्रष्ट रूप आहे असं म्हणता येईल. आणि मग ध्रुवापासून दरू आल्या आणि मग त्या दरू आपल्याला लोकरंगभूमीवर सुद्धा दिसतात. मग तुम्ही आदिवासी रंगभूमी पाहिली तर तिकडेही अशा पद्धतीने प्रवेश बदल होताना दिसतो. आपल्या दशावतारी नाटकांमध्ये म्हणा किंवा कुठल्याही प्रकारच्या लोकनाट्यामध्ये परिक्रमा होते, त्याला अनुरूप म्युझिक असतं. तर हा सगळा विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं की ही परंपरा किती अखंड सुरू आहे. म्हणजे नाट्यशास्त्र वाचून मी प्रयोग केला म्हणजेच माझ्यावर नाट्यशास्त्राचा प्रभाव आहे असं अजिबात नाही. नाट्यशास्त्राचा प्रभाव हा भारतीय रंगभूमीचं एक वैशिष्ट्य आहे आणि तो इतका झिरपत आलेला आहे. म्हणून मगाशी जे मी म्हटलं की मला एक संज्ञा नव्याने मांडावीशी वाटते, ती म्हणजे आपण प्रभावाभ्यास करण्याऐवजी आपण बीजाभ्यास करू शकतो का? एखाद्या संकल्पनेचं बीज संस्कृतमध्ये मांडलं गेलेलं असतं आणि त्याचा विस्तार हा प्रादेशिक आणि वेगवेगळ्या विकासांच्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे होताना दिसतो. म्हणजे सूत्रधाराचीच बदलती रूप. तर सूत्रधाराचं बीज एक भरताने दिलं, तिथपासून ब्रेकच्या एपिक थिएटर पर्यंत सूत्रधार कसा कसा बदलत गेला, त्यातली कुठली वैशिष्ट्य टिकली, कुठली बदलली, ती का बदलली, या सगळ्याचा विचार करता येणं शक्य आहे का, असा एक विचार माझ्या मनात निश्चितपणे आहे. आणि मला वाटतं कारण जेव्हा मी माझा प्रबंध मांडत होते तेव्हाही सतत मी गोखलेबाईंना असं म्हणायचे
की बाई याच्यामध्ये आपण प्रभाव असं म्हटलंय, पण खरं तर जर आणि असं म्हटलं असतं म्हणजे संस्कृत रंगभूमी आणि मराठी रंगभूमी, तर थोडा बदल झाला असता का, तर थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडणी करता आली असती का. तर त्या मला नेहमी असं समजावायचं की तू म्हणतेस ते बरोबर आहे, त्याच्यामधली साम्य आपल्याला अधिक दाखवता आली असते आणि मग प्रत्येक वेळेस त्या प्रभाव संबंध नेमका काय आहे हे तपासत राहायला लागलं नसतं. पण एक लक्षात घे की हे सगळं भरताने सांगितलं आणि ते भारताच्या प्रांगणात घडतंय, त्यामुळे त्यांचा एकमेकांशी संबंध आहेच. तर हे मला वाटतं एक भान जे आहे की संस्कृतमध्ये जे काही सांगितलं आहे ते भारतीय साहित्यात आपल्याला दिसणारच आहे आणि त्याच्यामध्ये एक बिंब प्रतिबिंब भाव आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेस त्याचा संबंध शोधलाच पाहिजे असं नाही. तो मी मगाशी म्हटलं तसा जेनेटिक आहे, तो आपल्या डीएनए मधून आलेला आहे. हे भान ठेवून जर गोष्टी तपासल्या तर एक वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळेल असं मला प्रकर्षाने वाटलं माझा अभ्यास करत असताना. आणि आशा आहे की तुम्हाला हा जो माझा प्रवास आहे त्यातून तुमच्या क्षेत्रातल्या तौलनिक साहित्य अभ्यासाच्या अशाच दिशा शोधता येतील. अर्थातच तौलनिक साहित्य अभ्यास म्हटलं की जसा प्रभावाचा अभ्यास हा एक मोठा विषय, त्याचप्रमाणे अनुवाद हा एक मोठा विषय आहे आणि अनुवादाची नितांत गरज, मूळ टेक्स्टच्या अनुवादाचीच नितांत गरज ही संस्कृत च्या प्रत्येक ज्ञानशाखेत आहे. आणि हा अनुवाद करत असताना मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे पाठचिकित्सा करणं, त्यातल्या ज्या टर्म्स आहेत ज्यांचा उलगडा होत नाही त्याविषयीचा अभ्यास करून त्यातल्या शक्यता काय काय आहेत त्या तपासून बघणं, यांची एक फार मोठी गरज आहे. जसं नाट्यशास्त्रामध्ये नृत्य या संकल्पनेच्या अनेक गोष्टींचा उल्लेख येतो नृत्याच्या संदर्भातल्या, पण त्याचा उलगडा होत नाही. उत्थापना करावी म्हणजे काय करावं हे मला कळत नाही. तर मला वाटतं जेवढे आज नर्तक आहेत इकडे त्यांना नाट्यशास्त्रामध्ये अभ्यास करण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत. कारण प्रामुख्याने बहुतेक नर्तक हे अभिनय दर्पणाचा अभ्यास करतात अधिक प्रमाणात, पण त्यांनी मूळ संस्कृत नाट्यशास्त्राचा अभ्यास केला किंवा अभिनय दर्पण आणि नाट्यशास्त्र यांची तुलना करून पाहिली तर त्यांना अधिक पद्धतीने करण अंगहार यांचं विवेचन अधिक छान करता येईल. नाट्यशास्त्रामध्ये चारी सांगितलेले आहेत, प्रचार सांगितलेले आहेत, या अनेक संज्ञा अशा आहेत की या थेटपणे नृत्याशी निगडीत आहेत आणि नृत्यामध्ये त्यांचा वापरही होतो. पण नाट्यशास्त्रात सांगितलेल्या गोष्टी आणि आता प्रत्यक्ष वापरात असलेल्या गोष्टी यांची तुलना केलेली दिसतेच असं नाही. तर हा विचार एक नर्तकांना नक्की करून बघता येण्यासारखा आहे. खास करून परफॉर्मिंग आर्ट्स जे आहेत त्यांचं आणि संस्कृतचं खूप घट्ट नातं आहे. मग ते गायन असेल, नृत्य असेल, कुठल्याही पद्धतीची परफॉर्मिंग आर्ट असेल किंवा वेशभूषा, केशभूषा, नेपथ्य यासारख्या गोष्टी असतील, कला असतील, तर या सगळ्यांचा तौलनिक अभ्यास म्हणजे सद्य परिस्थिती आणि मूळ ग्रंथातून सांगितलेल्या गोष्टी, वास्तुशास्त्र आहे, स्थापत्यकला आहे, शिल्पकला आहे, चित्रकला आहे, तर या सगळ्यांचा कुठेतरी एक तौलनिक अभ्यास खूप मोठ्या प्रमाणावर करता येणं शक्य आहे असं माझ्या अल्पमतीला वाटतं आणि तुम्ही पण त्याच्याशी सहमत असाल असं मला वाटतंय. यानंतर मी सध्या एका वेगळ्या विषयाकडे वळले आहे आणि त्या विषयाच्या संदर्भात थोडीशी लुडबुड करते आहे. तर त्याही वेळेस मला असं वाटलं की खूप शक्यता कामाच्या तिकडे आहेत. राजतरंगिणी मध्ये सांगितलेलं काश्मीर आणि सद्य काश्मीर याच्यावरती काश्मीरी संस्कृतम नावाची एक लेखमाला मी सध्या लिहिते आहे आणि त्या निमित्ताने असं जाणवलं की ऐतिहासिक महाकाव्यांचा विचार ही सुद्धा एक फार मोठी शक्यता आहे आणि त्या ऐतिहासिक महाकाव्यातून दिसणारं समाजचित्रण आणि सद्य समाजचित्रण यांची कुठेतरी तुलना करणं, तिथल्या भौगोलिक परिस्थिती आणि आत्ताच्या भौगोलिक परिस्थिती, तेव्हाच्या समस्या आणि आत्ताच्या समस्या, तेव्हाची मानसिकता आणि आत्ताची मानसिकता, म्हणजे काश्मीरच्या बाबतीत विचार करत असताना जेव्हा मी ही लेखमाला लिहायला सुरुवात केली आणि राजतरंगिणी हा कायमच माझ्या खूप जिव्हाळ्याचा अभ्यासाचा विषय राहिलेला आहे आणि काश्मीर हे माझ्या खूप हृदयात घर करून राहिलेलं आहे काही वैयक्तिक कारणांनी सुद्धा. तर त्यामुळे हा विषय अभ्यासाला घ्यावा असं मला वाटलं आणि अभ्यास करत असताना लक्षात आलं की काश्मीरचं मूळ नावच शारदा पीठम आहे, जे शारदेचं, सरस्वतीचं निवासस्थान असं आपण ज्याच्याकडे बघतो. सध्याच्या काळामध्ये काय होतं, ज्या पद्धतीने आपण बघतो आहोत तिथल्या अनेक मुलांना
गेल्या काही दशकांमध्ये शाळेत जायला सुद्धा मिळालं नाहीये. आता बघा, तुलनेने आपल्याला चित्र किती स्पष्ट होतं की हे किती विदारक सत्य आहे की जी भूमी एकेकाळी सरस्वतीची भूमी म्हणून प्रसिद्ध होती, तिथल्याच मुलांना शाळेत जायला मिळू नये, हे सत्य बदलायला नको का? तर अशाही पद्धतीने तुलना होऊ शकते. हा एक विचार मनात डोकावला आणि मग इतिहास बघत असताना लक्षात आलं की मला जो इतिहास सांगितला जातो, आपल्यापर्यंत जो काश्मीरचा इतिहास पोहोचतो, तो केवळ गेल्या 100-200 वर्षातला इतिहास प्रामुख्याने सांगितला जातो आणि आपल्यासमोर एक वेगळं चित्र उभं राहतं. मला यातले कुठलेही राजकीय संदर्भ अपेक्षित नाहीये. त्याच्याही पलीकडे जाऊन आपला इतिहास समजून घेणं ही आपली मूलभूत गरज नाहीये का? आज काश्मीरमध्ये कितीतरी हिंदू सम्राट झाले, यामध्ये जयापीड असेल, ललितादित्य असेल. आज एकंदरच हिंदू सम्राट असं म्हटल्यावरती मला फक्त चंद्रगुप्त मौर्य आठवतो, समुद्रगुप्त आठवतो, तोही मी संस्कृतची विद्यार्थिनी असेल तर. संस्कृतच्या बाहेरच्या मंडळींना तर याचंही भान नसतं. माझ्या इतिहासाचं मला उत्तम भान का असू नये? आणि हे भान जर यायचं असेल तर मला एका पद्धतीने संस्कृतचं पुन्हा एकदा ही मांडणी जी आहे संस्कृतमध्ये इतिहासाच्या झालेल्या मांडणीची पुनर्मांडणी लोकांना समजेल अशा शब्दात करणं, लोकांपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने करणं, ही पुन्हा मला वाटतं एक संशोधनाचीही दिशा आहे आणि एक कामाची, कार्याची सुद्धा दिशा आहे. आणि या दृष्टीने प्रचंड काम व्हायला पाहिजे. कारण संस्कृत आणि काश्मीरचंच नातं इतकं घट्ट आहे. अनेकदा आता तर परिस्थिती बदलली सुदैवाने, आता काश्मीर अखंड भारताचा इतका छान पद्धतीने भाग झालाय. पण अलीकडच्या काळामध्ये हे सगळं होत असताना लोक इतके सहजपणे विधान करत होते की एवढा कशाला वाद घालायचा आणि इतकी सतत त्याच्यावरती आपली शक्ती देशाची हे होते. काश्मीर समजा स्वतंत्र झालं किंवा नसेल आपलं तर काय बिघडलं? याचं कारण आपल्याला इतिहासाचं भान नाहीये. हे असं विधान आपण सहजपणे करून जाऊ शकतो याचं कारण काश्मीर किती अविभाज्यरित्या आपला भाग आहे हे आपल्याला माहितच नाहीये. संस्कृतचे विद्यार्थी म्हणून आनंदवर्धनापासून ते पाणिनीपर्यंत, म्हणजे खरं तर पाणिनीपासून ते आनंदवर्धनापर्यंत सगळं संस्कृत व्याकरण असेल, संस्कृत काव्यशास्त्र असेल, या सगळ्याचा विकास काश्मीरमध्ये झालाय. ते केवळ भौगोलिक दृष्ट्या आपल्या ललामभूत आहे असं नव्हे, तर खऱ्या अर्थाने आपली ज्ञान परंपरा सुद्धा त्याच्या पण मस्तक ठिकाणी असलेलं, शीर्षस्थानी असणारं असं काश्मीर आहे, याचं भानच नाहीये. तर हे मला वाटतं जे भान आहे ते ऐतिहासिक महाकाव्यांच्या अभ्यासातून निर्माण होऊ शकतं. आजही आपल्याकडे ऐतिहासिक महाकाव्यांच्या विषयीची ही सजगता, म्हणजे मग राजतरंगिणी असेल, विक्रमांक देवचरितम असेल, हर्षचरितम असेल, याची भाषांतर सुद्धा आपल्याकडे फारशी उपलब्ध नाहीत. त्याचा चिकित्सात्मक अभ्यास म्हणजे जो वासुदेव शरण अग्रवाल यांनी वगैरे केलेला आहे तो, पण नव्याने त्याचा केलेला विचार, नव्याने त्याची केलेली मांडणी, सद्य परिस्थिती किंवा ही ठिकाणं आता कुठे आहेत, त्यांची सध्याची परिस्थिती काय, या संदर्भात पर्यटन म्हणजे प्राचीन भारताचं पर्यटन हाही एक मला वाटतं केवळ संशोधनाचा नव्हे तर प्रत्यक्ष कामाचा विषय असू शकतो, याची एक दिशा असू शकते. तर असे कितीतरी विषय आपल्याला सहजपणे खुणावतात जेव्हा आपण संस्कृतच्या या महासागरात एक बुडी मारतो, तेव्हा असे कितीतरी मोती आपल्याला हाती गवसतात. आणि हा सगळा प्रवास फार इंटरेस्टिंग आहे. मी स्वतः संशोधनाला सुरुवात केल्यानंतर मला लक्षात आलं की एक विषय घेऊन त्याच्यावरचा एक पेपर साधा प्रस्तुत करणं, म्हणजे पीएचडी ही तर फार मोठी गोष्ट आहे, खूप मोठा त्याचा पसारा आहे. पण असे छोटे छोटे पेपर प्रस्तुत करणं ही सुद्धा स्वतःला घडवण्याची एक खूप सुंदर प्रक्रिया आहे. आणि त्याच्यातही आपल्याला आपल्या संशोधनाच्या दिशा सहजरित्या सापडून जातात. त्यामुळे मला खूप अभिनंदन करावंसं वाटतं ते आपल्या सगळ्या सध्याच्या शिक्षकांचं, जे कॉलेज स्तरावरती आणि विद्यापीठ स्तरावरती आपल्या विद्यार्थ्यांना या पद्धतीने संशोधन करायला प्रवृत्त करतायत. आणि त्यावेळेस नेहमी आपल्याला प्रश्न असतो की विषय काय असावा, कुठला विषय निवडून मी पेपर लिहू. तर मला वाटतं अशा पद्धतीने तौलनिक साहित्य अभ्यास ही पुन्हा एक छान दिशा आहे तुमच्या संशोधनाला सुरुवात करण्यासाठी. निदान दोन गोष्टी समोरासमोर ठेवून त्यातले साम्य आणि विरोध यांची तुलना तर आपण करू शकतो. आणि त्या तुलनेतून कदाचित आपल्याला आपल्या मूळ अभ्यासाची, तौलनिक साहित्य अभ्यासाच्या पलीकडच्या अभ्यासाची दिशा सुद्धा सापडू शकेल. पण सुरुवात करण्यासाठी तुलना करणं हा एक उत्तम
पर्याय असू शकतो. अर्थात तुलना करताना तुम्हाला त्याचं सगळं भान म्हणजे कुठल्या दोन गोष्टींची तुलना करायची, पिझ्झा आणि भाकरी या दोन गोष्टींची तुलना एकत्र नाहीच करू शकत आपण. तर त्यांच्यामधला काहीतरी एक दुवा असणं, त्याची आपण तुलना का करतो आहोत याचं एक सबळ कारण आपल्याकडे असणं, हे सगळं अपेक्षित आहे. पण मुळातच मी मगाशी म्हटलं तसं संस्कृत आणि भारत यांचं नातं लक्षात घेता भारतीय साहित्यातल्या, भारतीय कला क्षेत्रातल्या जवळजवळ सगळ्या गोष्टींचा संस्कृतशी कुठेतरी जन्यजनक संबंधच आहे. आणि तसा नसेल तर निदान आपण पैतृक संबंध म्हणूया, तो आहे, एक जेनेटिक संबंध आहे. तर या संबंधाचं भान ठेवून आपण जर विचार केला तर अनेक तौलनिक साहित्य अभ्यासाच्या दिशा आपल्याला आपापल्या क्षेत्रामध्ये सापडू शकतील असा मला विश्वास वाटतो. मी बराच काळ तुमच्याशी संवाद साधते आहे. जर कुणाला काही विचारायचं असेल, काही प्रश्न असतील तर मला वाटतं आपण त्याचाही समावेश करू शकतो. तुम्ही मला चॅटमध्ये प्रश्न पाठवलेत तर मला वाचून त्याची उत्तरं देता येणं शक्य आहे. कारण हा एकतर्फी संवाद असल्यामुळे मी जे म्हणते आहे ते माझी मांडणी तुमच्यापर्यंत पोहोचली का याला मला वाटतं त्यातून आपण ते तपासून बघू शकतो. निशंक झालेले आहेत बहुधा सगळे. डॉक्टर राधाकृष्णन विचारतात एनी बुक टू रिफर. वसंत बापटांनी तौलनिक साहित्य अभ्यास नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, जे अतिशय सुंदर आहे. तौलनिक साहित्य अभ्यासाच्या सगळ्याच दिशा आपल्याला त्या पुस्तकात सापडू शकतात. कारण नेमकं तौलनिक साहित्य अभ्यास म्हणजे काय, राष्ट्रीय साहित्य किंवा देशीवाद असं आपण ज्याला म्हणतो तो म्हणजे काय, प्रभावाचा अभ्यास करणं म्हणजे काय, या अनेक गोष्टींचं त्यांनी उदाहरण देऊन तिथे विचार केलेला आहे. त्यामुळे वसंत बापटांनी लिहिलेलं तौलनिक साहित्य अभ्यास हे पुस्तक नक्की तुम्ही रेफर करू शकता. मी नाट्यशास्त्राचं उदाहरण देऊन बोलले याचं कारण तो विषय समजून घ्यायला पण अधिक सोपा आहे या दृष्टीने. पण इतर कुठल्याही विषयाच्या संदर्भात या पद्धतीने आपल्याला विचार करता येऊ शकतो. दोन साहित्यिकांमध्येच तुलना करणं म्हणजेच केवळ हे नाही, म्हणजे जसं आता कालिदास आणि भवभूती यांच्यामध्ये तुलना शक्य आहेच, कारण ते एका भाषेत लिहितायत पण वेगवेगळ्या कालखंडात लिहितायत, त्यांचा नाटकाकडे बघण्याचा अप्रोच वेगवेगळा आहे, त्यामुळे त्यांच्यात तुलना होऊ शकते. पण आशय सूत्रांमध्ये सुद्धा तुलना होऊ शकते. वेगवेगळी जी म्हणजे आता समजा आईचं प्रेम, वात्सल्य ही जर कल्पना घेतली तर वेदापासून ते आतापर्यंतच्या संस्कृत साहित्यात वात्सल्य ही कल्पना कशा कशा अंगाने विकसित झाली आहे, त्याची काय काय रूप आपल्याला बघायला मिळतात. राष्ट्रप्रेम यासारखी जर कल्पना असेल तर राष्ट्रप्रेमाचा मूळ आपल्याला वेदामध्ये पण दिसतं, मग कालिदासाच्या साहित्यात राष्ट्रप्रेम दिसतं का? अशा पद्धतीने आपण वेगवेगळे विचार तौलनिक साहित्य अभ्यासात करू शकतो. खूप खूप उत्तम होतं, खूप शिकायला मिळालं. आय टेकन अ लॉट ऑफ नोट्स. मला एकच रिक्वेस्ट असं आहे की मॉडर्न डे मध्ये असं काय लिटरेचर आहे का? म्हणजे तुम्ही जर का सांगितलं, जसं सांगितलं की खूप काय आपल्याकडे एन्शियंट लिटरेचर मध्ये, असं काय नवीन मॉडर्न लिटरेचर क्रिएट झालं आहे का या फील्डमध्ये, या संदर्भामध्ये? जे काय आपण थोडं गायडन्स दिलं तर चांगलं असेल. स्वतः पिल्लई सरांनीच मला वाटतं तौलनिक साहित्य अभ्यासाचं इतकं उत्तम उदाहरण आपल्या समोर ठेवलंय की चाणक्य आत्ताच्या काळातला मॅनेजमेंट गुरु कसा आहे हे त्यांनी मांडून दाखवलंय. मला वाटतं याच पद्धतीची मांडणी आपल्याला कुठेतरी अपेक्षित आहे. माझ्या वाचनाप्रमाणे आता गणेश देवींसारखे जे संशोधक आहेत त्यांनी निश्चितपणे नव्याने अशा पद्धतीची रचना केलेली आपल्याला दिसते, पण फार मोठ्या प्रमाणात आता काम उपलब्ध नाहीये. हा, नाट्यशास्त्राच्या संदर्भामध्ये भरतगुप्त यांचं अप्रतिम काम आहे आणि त्यांनी नाट्यशास्त्राचे प्रयोगात्मक जी मांडणी आहे, जे आता आपण म्हटलं की जे हरवलेले दुवे आहेत, की आता ध्रुवागान आपल्याला दिसतच नाही, पण ते आहे, ते नाट्यशास्त्रात आहे, ते संस्कृत नाटकातही होतं, पण आता संहितेत दिसत नाही. ओके, तुम्ही कधी लिहा त्याच्यावर आणि मला वाचायला आवडेल. तुम्ही लिहा कधी, ते वाचायला आवडेल. नक्की, माझा विचार आहे, माझा प्रयत्न आहे. पण अशा पद्धतीचं लिखाण निश्चितच अनेक मंडळी करतायत,
माझ्या माहितीचं जे आहे ते मी तुमच्या समोर मांडलं, पण पिल्लाई सर तुमचं काम अप्रतिम आहे आणि आय विल आय एम शुअर की प्रत्येकाने त्यांचं काम वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे. हे मला वाटतं एक ठळक उदाहरण आहे की या पद्धतीने आजच्या काळामध्ये जुन्या ज्ञानाचा आपण कसा वापर करू शकतो. एका अर्थाने हे उपयोजित असंही म्हणता येईल, पण अशाही समीक्षेची गरज आहे. थँक्यू मॅडम, खूप आवडलं, खूप सुंदर लेक्चर होतं. अँड थँक्यू फॉर गायडिंग मी. थँक्यू, नमस्कार. थँक्यू, ऍब्सोल्युटली माय प्लेजर. थँक्यू ताजणे मॅडम. थँक्यू पिल्लाई सर. थँक्यू समीरा मॅडम. सपना मॅडम आता आभार प्रदर्शनाचे कार्य पुढे नेतील. सपना किनूरकर. येतोय माझा आवाज? हो, हॅलो. नाही येतोय आवाज. हा, आजच्या व्याख्यानाच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी मी येथे उपस्थित आहे. सर्वप्रथम आजच्या व्याख्याता डॉक्टर समीरा गुजर जोशी यांचे मी आभार मानते. तौलनिक साहित्य अभ्यासाच्या दिशा या विषयावर मार्गदर्शन करताना त्यांना प्रबंधामध्ये जे अनुभव आलेत, प्रबंध लिहिताना त्यांना जे अनुभव आले ते अनुभव त्यांनी आपल्यासोबत मांडलेले आहेत. आणि शिवाय संशोधनासाठी कुठे कुठे संधी आहे, टीका ग्रंथांचा अभ्यास कसा आपण करत नाही, तात्पुरता कसा करतो, आणि आजच्या काळामध्ये ऐतिहासिक काव्यांचं त्या काळातील सामाजिक परिस्थिती आणि आजच्या काळातील परिस्थिती याविषयी देखील संशोधनाची कशी गरज आहे, याविषयी त्यांनी जे अमूल्य मार्गदर्शन केलेले आहे त्या मार्गदर्शनचा निश्चितच संशोधक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांना फायदा होईल याची मला खात्री आणि विश्वास आहे. म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानते. शिवाय आज देखील उपस्थिती लावलेल्या सर्व ज्येष्ठ प्राध्यापक वृंदांचे आणि श्रोतृगणांचे मी आभार मानते. तसेच विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मी आभार मानते. झूम माध्यमातून ही व्याख्यानमाला सगळ्यांपर्यंत सुरळीतपणे पोहोचवण्याच्या कामी श्री वर्मांगी महोदय आणि रोहित महोदय यांची खूप खूप मदत झाली, म्हणून मी त्यांचे देखील आभार मानते. याचबरोबर आजचा हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. उद्या पुन्हा नवीन वक्त्यांसह आपण सायंकाळी 4 वाजता भेटूया. धन्यवाद. धन्यवाद सपना मॅडमनी. अतिशय सुंदर प्रकारे समीरा मॅडमनी सगळ्याच बाजू मांडून दाखवलेल्या आहेत. आपलं पहिलं पुष्प अतिशय सुंदर रीतीने त्यांनी फुलवलेलं आहे. मुलांच्या समोर वेगवेगळ्या अशा अभ्यासाच्या ज्या दिशा आहेत त्या त्यांनी दाखवलेल्या आहेत आणि हे दाखवताना त्यांनी त्यांच्या अनुभवांचा छानसा उपयोग केला. त्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांना अनेक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. आणि इथे येऊन छान मुलांना मार्गदर्शन केलं, सगळ्यांसाठीच प्रेरक असं माहिती त्यांनी दिली, त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार सुद्धा मानते मी, कारण ती एक जबाबदारी आहे. आणि या आभार प्रदर्शनातच वेगवेगळे विद्यापीठातील असलेले शिक्षक, पिल्लाई सर वगैरे हे आलेले आहेत. स्वाती बेलसेरे मॅडम ह्या कॉलेजमधनं आपल्याकडे आलेले आहेत. त्यानंतर बरेचसे पार्टिसिपंट जे आहेत ते विविध कॉलेजेस मधले असलेले पार्टिसिपंट आपल्याकडे इथे आलेले आहेत. बरेच जण आभासी पद्धतीचा हा जो अनुभव आहे तो ऑनलाईन पद्धतीने युट्यूब वरती घेत आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं, प्राध्यापकांचं आणि जे काही संशोधक वर्ग आहेत त्या संशोधक वर्गाला सुद्धा या सगळ्यांचा फायदा झाला असेल असं निश्चित वाटतं. आणि पुढील जे आपली व्याख्यानमाला 9 तारखेपर्यंत चालणार आहे त्याला सुद्धा असाच उत्तम असा प्रतिसाद त्यांचा आपल्याला मिळणार अशी मला आशा वाटते आहे. आणि या आशेवरच आपण आजचं हे पहिलं पुष्प संपले असं जाहीर करतोय. आणि उद्या पुनर्मिलामः, पुन्हा भेटूया, पुन्हा नवीन पुष्प आपल्या सोबतीला येणार आहेत. आणि वेगवेगळे असलेले अशा व्याख्याता गौरी महुलीकर, परिणिता देशपांडे, मंजुषा गोखलेबाई, उमा वैद्यबाई या सगळ्यांच्याच व्याख्यानांचा आपल्याला लाभ होणार आहे. धनश्री लेले महोदया सुद्धा आपल्यासोबत उद्या जोडले जाणार आहेत आणि त्यांचं व्याख्यान हे अप्रतिम असतं.
त्या निवेदिका आहेत आणि अतिशय सुंदर रीतीने त्यांचं निवेदन असतं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि बरीचशी मंडळी संस्कृतची असो, मराठीची असो, हिंदीची असो त्यांच्या प्रेमात पडलेली आहेत. जसं समीरा गुजर मॅडम ह्या अभिनेत्री आहेत, पण अभिनेत्रीपणाचा गर्व जो आहे तो त्यांच्या ठाई कुठेही दिसत नाही. मी फक्त एका शब्दावरती त्यांना म्हटलं की आमच्याकडे व्याख्यानाला आपण यावं, आणि त्यांनी सहजतेने संस्कृत विषयी असलेलं प्रेम, संस्कृत विभागाविषयी असलेली त्यांची कृतज्ञता ही दर्शवण्यासाठी त्यांनी सहजपणे मला मान्यता दिली. त्याबद्दल खरंच त्यांचं खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम. खरं तर माझ्यासाठी हा खरंच आजचा दिवस खूप मोलाचा, खूप खास आहे, खूप हृदयाजवळचा आहे. आणि यानंतरच्या ज्या सगळ्या व्याख्यात्या आहेत त्यांचा म्हणजे त्या सगळ्याच संस्कृत संशोधन करणाऱ्या गाईड आहेत. खाली अनेक विद्यार्थ्यांनी आपलं संशोधन पूर्ण केलंय. मंजुषा गोखले मॅडम स्वतः आहेत आणि या सगळ्याच गुरुस्थानी आहेत. तर त्यांच्या बरोबर बोलण्याची संधी मिळणं ही सुद्धा मला वाटतं एखादी डिग्री मिळण्यासारखंच आहे. तर त्यामुळे माझ्यासाठी हा आजचा दिवस खूप खास आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं की माझा खरंच हेतू मार्गदर्शन वगैरे करण्याचा नव्हता, कारण तेवढा माझा अधिकारच नाही. पण माझ्या बरोबर जे अनुभवांचं संचित गेल्या 6-7 वर्षाच्या कामाच्या निमित्ताने गोळा झालं ते तुमच्या समोर मांडून त्याचा जर तुम्हाला फायदा होणार असेल तर मी केव्हाही उपलब्ध आहे. फेसबुकवरती आहे मी, इन्स्टावरती आहे. आणि आता सध्या आपण सगळेच व्हर्च्युअल वर्ल्ड मध्येच अधिक रमलेलो आहोत सध्याच्या काळामध्ये. तर मला वाटतं त्यानिमित्ताने ही एक डिजिटल प्लॅटफॉर्मची पण छान सुरुवात मुंबई विद्यापीठाने केलेली आहे. आणि आता हे कोरोनाचं संकट आहे म्हणून नव्हे तर यानंतरही या पद्धतीच्या व्याख्यानमालांचं आयोजन आपण करत राहावं. आणि आम्हाला घर बसल्या या अशा ज्ञानसत्रांचा आनंद यापुढेही घेता आला तर निश्चित मला वाटतं सगळ्यांच्या वतीने मी सांगू इच्छिते की आपण स्वागतच करू त्याचं. आणि आजची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. निश्चितच अशा प्रकारचे कार्यक्रम आपण पुढे पुढेही घेत राहू, जेणेकरून विद्यार्थ्यांची ज्ञानपिपासा जी आहे ती अधिकाधिक आणि कमीत कमी वेळात त्यांना ज्ञान अधिकाधिक मिळून ती शांत होईल. याचा जेवढा काही प्रयत्न आपल्याला करता येईल तेवढा आपण निश्चित करूया. एक फक्त सगळ्या पार्टिसिपंटला मला असं म्हणायचं आहे की सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करावेत, म्हणजे आपण एक सामूहिक जो फोटो आहे तो काढूया. अजय, सगळ्यांचा एक सामूहिक फोटो ऑनलाईन आभासी पद्धतीने सगळं करायचंय, त्यामुळे आभासी पद्धतीनेच आपण एक फोटो सुद्धा काढूया. त्यामुळे अजय पेंडसे फोटो क्लिक करा. सगळ्यांनी आपापले व्हिडिओ ऑन करावेत आणि चेहरा दाखवावा, म्हणजे जेणेकरून तुमच्या चेहऱ्यांचे फोटो निघतील आणि तो आपल्या जवळ राहील. धन्यवाद. मयूर चामनकर. हो नमस्कार. नमस्कार. बघतो आलाय का मी? फोटो काढा. क्लिक होत नाही, एक मिनिट. थँक्यू. आला का? याच्यात क्लिक होतंय की नाही कळत नाहीये मला, दिसत नाहीये मला कुठेच. आले आला असावा पण मला असं वाटतंय. अच्छा, स्क्रीन शेअर करू शकाल का? नको, आले आले, मी काढलेत तसे. ओके चालेल. ओके ओके. अरे वा, गोखलेबाई पण. सर्वांचे पुन्हा एकदा आभार आणि सर्वांनी पुनश्च उद्या सुद्धा असाच सहभाग आणि प्रतिसाद आम्हाला द्यावा, जेणेकरून पुढे सुद्धा आपल्याला असेच कार्यक्रम अधिकाधिक घेता येतील. त्यामुळे सर्वांचे स्वागत आणि पुनश्च आभार करून पुन्हा भेटूया. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. मंजुषा मॅडम धन्यवाद. 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 मंजुषा गोखले मॅडम धन्यवाद. बाई आहेत मला माहिती नव्हतं. मला सुद्धा स्पष्ट होत नाही. आता बोलून गेल्यानंतर सगळं दडपण वाढलं. म्हणूनच मी माझा सगळा व्हिडिओ आणि माईक बंद ठेवला होता. फक्त नाव दिसलं. पण छान वाटतंय, तुम्ही ऐकलं खूप बरं वाटलं. हो तर ऐकणारच. एकीकडे लहान पेन घेऊन बसलीये. ओके, थँक्यू थँक्यू. घेता आला नाही
पण सॉरी मॅडम, मंजुषा गोखले काय? मॅडम सुद्धा सोबत होत्या, वैशाली दापकेबाई आहेत, अरे वा. आहे, स्वाती बेलसरे मॅडम आहे, अपूर्वा काळे, भरपूर सारी मंडळी आणि आमच्या विभागातल्या असलेल्या सगळ्या शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वा. यांचा सुद्धा समावेश त्यात आहे, विद्यार्थी मित्रांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे अशा प्रकारे सर्वच जण उपस्थित राहिलेत. आणि गोखलेबाई सॉरी, मला तुम्ही याच्या चित्रामध्ये दिसला नाहीत आणि त्यामुळे मी तुमचं नाव घेऊ शकले नाही, पण धन्यवाद. नावाची गरजच नाहीये. हा तुमचा मोठेपण आहे. ताजणेबाई, आज बरीच जण आपल्या संस्कृतच्या नेहमीच्या परिघा बाहेरची पण आली आहेत. कारण मी माझ्या फेसबुकवरती ते टाकल्यानंतर अनेकांनी मला रिक्वेस्ट पाठवली की आम्हाला लिंक पाठवा. आणि अनेक मंडळी आपल्या मुंबई बाहेरची आहेत आणि तशी संस्कृतच्याही परिघा बाहेरची आहेत, तीही आवर्जून आली आहेत. तर त्यांचेही मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. अजय पेंडसे, हो, करू बंद. हो हो, ओके ओके. चला. थँक्यू. थँक्यू.